ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टरचा फज्जा, भ्रष्टाचार या सगळ्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। निकेश, ठाण्यातले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मोर्चा निघतोय हे अगदी खरं आहे, मात्र त्या अनुषंगाने आणखी एक चर्चा ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा। त्या अनुषंगाने सुद्धा या मोर्चाला महत्त्व आहे, कारण दोन्ही पक्ष एकत्र मोर्चा करतायत, त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे। नक्कीच या आजच्या मोर्चाला जे आहे ते अतिशय महत्त्व असणार आहे, कारण दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर ठाण्यामध्ये पहिलाच हा मोर्चा जो आहे, जो आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र काढणार आहे। ठाणेकरांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्या विरोधात जो आहे तो हा मोर्चा निघण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी शिंदेची जी शिवसेना आहे, जी ठाण्यातली सत्ताधारी शिवसेना आहे, त्याला कोंडीत पकडण्याचं काम देखील जे आहे ते या दोन्ही पक्षाकडनं केलं जाणार आहे आणि त्याला जोड म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा देखील या मोर्चाला असणार आहे। गडकरी रंगायतन या ठिकाणी इथून हा मोर्चाला सुरुवात होणार आहे, तर ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो असणार आहे आणि या मोर्चाला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या वेळेला जर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेने एकट्याने मोर्चा काढला होता, त्याला देखील ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता। त्यामुळे आता या दोन्ही प्रमुख पक्षांनी जर मोर्चा काढला तर त्याला देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळू शकतो आणि हाच मोर्चा जो आहे तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा देखील ठरू शकतो। विक्रांत, धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।